जागे व्हा, विद्यार्थ्यांना सुविधा उपलब्ध करून द्या। आदिवासी विद्यार्थ्यांनी असुविधांमुळे संतप्त होत आज थेट प्रकल्प अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला आणि तब्बल 4 तास प्रकल्प अधिकारी कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन करण्यात आले। पाहुयात विद्यार्थ्यांचा आक्रोश। वसतिगृहातील समस्यांवर विद्यार्थ्यांचा आक्रोश। प्रकल्प कार्यालयावर काढला मोर्चा। 4 तास प्रकल्प कार्यालयावर विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन। विविध मागण्यांसाठी मोठी घोषणाबाजी। वसतिगृहातील समस्यांचा पाढा विद्यार्थ्यांनी प्रकल्प अधिकाऱ्यांसमोर वाचला आहे। मूलभूत सुविधांसाठी विद्यार्थ्यांचा यल्गार। नंदुरबार प्रकल्प कार्यालयावर धडक मोर्चा। नंदुरबार जिल्ह्यातील वसतिगृहांमध्ये भेडसावणाऱ्या विविध समस्यांकडे प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रकल्प कार्यालयावर धडक मोर्चा काढला होता। विविध मागण्यांसाठी विद्यार्थ्यांनी सुमारे 4 तास प्रकल्प कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन केले। वसतिगृहातील मूलभूत सुविधा, विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या अडचणी तसेच स्थानिक वसतिगृहातील विविध समस्यांबाबत विद्यार्थ्यांनी प्रकल्प अधिकाऱ्यांसमोर आपली भूमिका मांडली आहे। यावेळी विद्यार्थ्यांनी वसतिगृहातील समस्यांचा पाढाच प्रकल्प अधिकाऱ्यांसमोर वाचून दाखविला। आज नंदुरबार शहरामध्ये स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया SFI नंदुरबार जिल्हा कमिटीच्या वतीने भव्य असा प्रचंड मोठा शेकडोचा हजारोंचा मोर्चा या ठिकाणी पार पडला। या मोर्चामध्ये आमच्या एकूण 18 मागण्या होत्या, ज्या काही स्थानिक लेवलच्या काही मागण्या होत्या, पण त्याच्यातल्या ज्या काही वरच्या लेवलच्या ज्या मागण्या होत्या त्या प्रमुख 4-5 मागण्या होत्या आमच्या। आताच आमच्या माहितीनुसार, अजून आम्ही ते पाहिलेलं नाही पत्रक, परंतु आमच्या मीडियाच्या माहितीनुसार आम्हाला असं समजतं की जी काही गव्हर्नमेंट वयाची अट आहे ती रद्द केलेली आहे, त्याबद्दल आम्ही त्यांचं अभिनंदन करतो। परंतु दुसऱ्या जे काही मागण्या आहेत, मुलींना जे काही 1 कोटी जे काही मुली आहेत, 1 कोटी जी काही मदत मिळाली पाहिजे मुलींना, ती त्यांच्या कुटुंबांना ती अजून भेटलेली नाही, तसं आश्वासन आम्हाला आलेलं नाही, ते झालं पाहिजे। त्याच्यानंतर जे काही विद्यार्थी आहेत, पदभरतीचा जो काही विषय आहे तो अत्यंत गंभीर विषय आहे। 12,500 पदांची जी पदभरती आहे ती त्वरित सोडली गेली पाहिजे आणि येणाऱ्या काळामध्ये ती पदभरती लवकरात लवकर गव्हर्नमेंटने करावी, ही एक आमची दुसरी मागणी आहे। तिसरी मागणी आमची अशी आहे, जो काही GR आहे, आमची मागणी हीच आहे की तो GRच रद्द झाला पाहिजे। मुळात वयाच्या अटक तो GRच रद्द झाला पाहिजे, ही आमची प्रमुख मागणी आहे। आणि त्याच्यानंतर जे काही विद्यार्थ्यांचे काही शिष्यवृत्तीचे प्रश्न आहेत, अत्यंत गंभीर, काही लोक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती भेटलेली नाहीत, त्या विद्यार्थ्यांना त्वरित त्यांचे जे काही रखडलेल्या शिष्यवृत्ती आता आणि रखडलेली काही DPTचे हप्ते ते त्वरित त्यांना मिळाले पाहिजेत, ही एक आमची महत्त्वाची मागणी होती। दुसरी गोष्ट म्हणजे की जर ह्या सगळ्या मागण्यांचा विचार गव्हर्नमेंट करणार नसेल ते आणि आमचं जे काही बाकीच्या ठिकाणी जे काही आंदोलन चालले ते SFIच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन चाललेले आहेत आदिवासी विद्यार्थ्यांसाठी, तर ह्या जर मागण्या सोडवल्या नाही तर आम्ही नंदुरबार जिल्ह्यामध्ये प्रचंड मोठा मोर्चा येणाऱ्या 15-20 दिवसांमध्ये आम्ही काढू, जर ह्या मागण्या जर सोडवल्या गेल्या नाही तर एवढंच आम्हाला या ठिकाणी सांगतो। धन्यवाद।